गुड आफ्टरनून मुलांना. आपण काल शिकलो की रियल नंबर्स काय असतात. रियल नंबर्स जे आहेत ते रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स मिळून आपले रियल नंबर बनतात. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर मिळून आपला रियल नंबरचा सेट बनतो. रियल नंबर्स हे दोन नंबर्सचा युनियन आहे. युनियन कोणत्या दोघांचा युनियन आहे? रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल. असे दोन नंबरचे सेट मिळून आपला रियल नंबरचा मोठा सेट आर बनतो. आर आहे रियल नंबरचा सेट. रॅशनल नंबरचा सेट क्यू आहे आणि इरॅशनलचा क्यू डॅश आहे. रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. तर आपण बघितलं की जो डेसिमल फॉर्म आहे रॅशनलचा तो कसा असतो काल आपण बघत होतो. डेसिमल फॉर्म याचा रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म आयदर टर्मिनेटिंग असणार किंवा मग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असणार. म्हणजे टर्मिनेटिंग किंवा मग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. काल आपण बघितलं टर्मिनेटिंग म्हणजे काय, तर जो भागाकार संपतो तो टर्मिनेटिंग आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये रिमाइंडर 0 येतो, बाकी 0 येतो, तो जो भागाकार आहे तो जो डेसिमल फॉर्म आहे तो कसा आहे आपल्याला टर्मिनेटिंग मिळतो. म्हणजे जसं आता समजा ह्याचा आपल्याला डेसिमल फॉर्म फाइंड आउट करायचा 13/5 चा. तर 13/5 चा डेसिमल फॉर्म आपण कसा फाइंड आउट करणार? 13/5 हा रॅशनल नंबर आहे पण तो P/Q फॉर्म मध्ये 13/5 हा P/Q फॉर्म आहे. त्याला डेसिमल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचे, हा जो फॉर्म आहे त्याला P/Q फॉर्म म्हणतात. आणि त्याला डेसिमल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण डिव्हिजन करतो. जो डिनॉमिनेटर आहे 5 त्याने 13 ला मी डिवाइड कर 5 ने 13 ला डिवाइड केलं तर 5 2 जा 10, इथे 3 राहणार, इथे 0. आता खाली घ्यायला काही नाहीये मग मी माझ्याकडचा 0 घेणार. खाली बघा घ्यायला नंबर संपले आणि इथे वरती डेसिमल पॉइंट देणार. तेव्हा 5 6 चा 30. म्हणजे तुमचं इथे रिमाइंडर काय आलं बघा, 0 आलेला आहे रिमाइंडर. म्हणजे भागाकार संपला. भागाकार जेव्हा संपतो तुमचा रिमाइंडर थोड्या वेळाने 0 येतो तेव्हा तो जो डेसिमल फॉर्म आहे याचा हा 13/5 चा डेसिमल फॉर्म आहे 2.6. 2.6 जो आहे तो डेसिमल फॉर्म आहे आणि हा P/Q फॉर्म. नंबर सेमच आहे, दोन्ही नंबर एकच, पण एक P/Q फॉर्म मध्ये लिहिलेला आहे आणि दुसरा डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. मग डेसिमल फॉर्म हा जो आहे हा टर्मिनेटिंग आहे. हा डेसिमल फॉर्मला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतात. टर्मिनेटिंग का? कारण हा काय झालेला आहे, बाकी 0 आलेली आहे, भागाकार संपलेला आहे, म्हणून त्याला आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतो. आता दुसरा आपण बघू, दुसऱ्याचा डेसिमल फॉर्म कसा आहे. तर दुसरा जो रॅशनल नंबर दिलेला आहे तो कोणता दिलाय? 2/11. आता 2/11 चा जर डेसिमल फॉर्म आपल्याला कन्वर्ट करायचं झाला तर 2/11 म्हणजे P/Q फॉर्म मध्ये, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे, त्याला मला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना डिव्हिजन करतो आपण. इथे डिनॉमिनेटर लिहायचा, इथे न्यूमरेटर वरचा नंबर, आणि त्याला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं. म्हणजे 11 ने 2 ला डिवाइड करायचं. आता 11 चा टेबल जर आपण बघितला
सगळ्यात सोपा टेबल आहे 11चा आणि 10चा. तर पहिला जो आता डिव्हिजन होणार, आता 2 मधून, हा 2 आहे इथे, या 2 मधून मायनस होणारा टेबल मध्ये कोणताच नंबर नाही. 2 मधून याच्यातला कुठलाच नंबर वजा नाही होणार, कारण टेबलच सुरू होतं 11 पासून, आणि 11 जो आहे पहिलं डिव्हिजन 0चं होणार, कारण 11च्या टेबलमध्ये 2 मधून मायनस होणारा नंबरच नाही, म्हणून 0 घ्यायचा. पहिला डिव्हिजन 0चा. त्यानंतर आता काहीच नंबर खाली घ्यायला नाही, मग मी माझ्याकडचा हा इथे 0 दिल्यावर इथे डेसिमल पॉइंट द्यायचा. आता इथे 20 झाले. 20 मधून मायनस होणारा टेबल मध्ये कोणता नंबर आहे? 11. 11 1 जा 11. आता इथे 20 मधून इथे 1 होणार, इथे 10 होणार. 10 मधून 1 गेला 9, 1 मधून 1 गेला 0. तर परत मी इथे 0 घेते. एकदा डेसिमल पॉइंट दिला की पुढे तुम्ही कितीही वेळा 0 घेऊ शकता. खाली घ्यायला काय नाही नसतं ना आपल्याला, सबट्रॅक्शन केल्यानंतर मग 0 घ्यायचं. तर 90 मधून मायनस होणारा कोणता नंबर आहे? 88 आहे. 88. 90 मधून मायनस होतो. मग 11 8 जा 88 इथे लिहायचं. हा 11 आहे. 11 8 चा 88. इथे पण 0 मधून 8 नाही जात, म्हणून मी इथून बॉरो केला 1. 0 चे 10 झाले. 10 मधून 8 केला 2. आता परत 0 घेतला. परत 11 1 जा 11. परत इथून 1 9 राहतात. परत 0 90 झाले. परत 8 88. इथे 2 राहिले. इथे 0. परत 2 आले. परत 2 आले. परत 0 घेणार. परत 20 होणार. 20 ला परत 1चं डिव्हिजन करणार. इथे 1चं 11 1 जा. इथे पुन्हा आपल्याला हा जो भागाकार आहे, परत 1चं डिव्हिजन होईल 11. परत इथे 9 राहणार. 0 घेणार. परत 90 झाले. परत 8चं डिव्हिजन 90 मधून 88. परत 2 राहणार. परत 0. परत 1. मग 18 18 18 18 18 हा भागाकार कधीच संपणार नाही. आणि इथे 18 18 म्हणजे 18 18 जे आहेत ते येतच राहणार आहे, है ना. म्हणजे तुमचा भागाकार जो आहे तो संपणारा नाहीये, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे भागाकार तुम्ही किती पुढे करा ना, तो कधीच संपणार नाही. म्हणून त्याला नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न संपणारा, अखंडित. आणि पण काय आहे, जरी तो अखंडित असला तरी एखादी संख्या किंवा संख्येचा गट, कधी कधी 2 संख्या, कधी 3 संख्या, अशा पण पुन्हा पुन्हा येतात. इथे 2 संख्या पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. म्हणून याचा जो डेसिमल फॉर्म आहे तो 18181818181818 असं येतच जाणार, येतच जाणार. म्हणून आपण काय करतो, 18 पुन्हा पुन्हा येणार आहे ना, मग जे रिपीट होणार आहे ना त्याच्यावर रेष द्यायची. आता इथे 8च जर रिपीट होत असतं तर 8 वर, पण आता 18 रिपीट होत आहेत. 18 18 18 18 असं येत जातं. म्हणून 0.18 रिकरिंग असं, याला रिकरिंग बोलायचं. हे जे चिन्ह आहे वरती रेष किंवा आपण डॉट देतो त्याला वाचताना रिकरिंग वाचायचं. याचा अर्थ काय आहे, या चिन्हाचा अर्थ खूप मोठा आहे.
या चिन्हाचा अर्थ असा आहे की 18 पुन्हा येणार आहे. आणि दुसरी गोष्ट या रेषेवरून आपल्याला अशी कळते की हा भागाकार न संपणार आहे, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. रिकर म्हणजे काय, तर रिकरिंग म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा एखादी संख्या किंवा एखादा संख्येचा गट, एखादी संख्या म्हणजे कधीतरी एकच संख्या परत परत येईल, 6 6 6 6, कधी दोन संख्या परत येते, जसं इथे 18 18 18 18 असं आलेलं आहे. कधी तीन संख्या पण रिपीट होतात, 3 5 2 3 5 2 3 5 2, अशा तीन संख्या पण कधी कधी, कधी चार संख्या, कितीही, पण मग तो संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, ऑकर होणे, म्हणजे पुन्हा पुन्हा येणं, असा त्याचा अर्थ होतो रिकरिंगचा. मग हा जो डेसिमल फॉर्म आहे, हा डेसिमल फॉर्म लिहिताना 18 वर रेष द्यायची. रेष दिली याचा अर्थ आपल्याला कळतो की हा जो डेसिमल फॉर्म आहे हा नॉन टर्मिनेटिंग आहे आणि रिकरिंग आहे, म्हणजे तो कधीही न संपणारा भागाकार आहे, पुन्हा पुन्हा जर येतोय तर, आणि कधीही न संपणारा भागाकार. त्यानंतर आणखी एक आपण गणित बघूया. पुढचं काय दिलंय तुम्हाला, 29/16. 29/16 हे आपलं P/Q फॉर्म मध्ये आहे, ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग त्यासाठी करावा लागतो भागाकार. भागाकार करताना इथे छेद लिहायचा 16 आणि इथे 29. आता 16चा टेबल पाहिजे तर आपल्याला डिव्हिजन करता येईल, है ना. मग 16चा टेबल आपल्याला पाठ पाहिजे. आता इथे 16 मधून पहिला तर हे 29 घ्यायचे, पहिला भागाकार. 29 मधून मायनस होणारा नंबर 16 आहे, एक चाला, 16 × 1 = 16. 9 मधून 6 गेले, 3 राहिले, इथे 1 राहिले, 13 राहिले. आता मी याच्या पुढे आपल्याला खाली घ्यायला संख्या नाही म्हणून शून्य घेतलं, तर इथे पॉइंट द्यायचं. पहिला शून्य जेव्हा आपल्याला खाली घ्यायला, खाली संख्या आपण घ्यायला, आपल्याला जर संख्या नसेल तर आपण शून्य घ्यायचा आणि वरती डेसिमल पॉइंट द्यायचं असतं. आता 130 झाले. 130 मधून वजा होणारी संख्या मोठ्यात मोठी, याच्यातली जी 130 मधून मोठ्यात मोठी वजा होऊ शकते ती 128 आहे. 16 8 आहे, 16 16 8 जा, 16 8 जा, इथे 8 लिहायचा आणि खाली मायनस करायचे 128, जो टेबल मधला नंबर आहे. आता इथे वजाबाकी करा. पहिला 0 मधून 8 घालवायचे, 0 मधून 8 नाही जात, म्हणून आपण काय करतो, इथून बॉरो केला, इथे इकडून 1 इकडे घेतल्यावर इथे 3 चे 2 झाले आणि इथे 0 चे 1 इकडे आल्यामुळे 0 चे 10 झाले. 10 मधून 8 गेले 2, 2 मधून 2 गेले 0 0, 1 मधून 1 गेले 0. आता पुन्हा एकदा मी 0 घेते. 16 1 जा 16, कारण 20 मधून 16च वजा होऊ शकतात टेबलमध्ये. पुन्हा शून्यातून 6 नाही जात, इथून 1 मी उसणा घेतला, इथे 1 राहिला, 2 होते, 1 इकडे घेतल्यामुळे तिथे 1 राहिला, इथे शून्याचे 10 झाले, 10 मधून 6 गेले 4, 1 मधून 1 गेला 0. परत आपण 0. आता 32 येणार, 40 मधून वजा होणारी संख्या 32, 16 2. बघा, जोपर्यंत एखादी संख्या किंवा गट रिपीट येत नाही तोपर्यंत करत राहावं लागणार, कारण आपल्याला बघायचंय की तो संपणारा भागाकार आहे की रिकरिंग आहे. अजून तरी कुठली संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा नाही येते. इथे पहिला दुसरा 16 2 32, 32 वजा केले 40 मधून, 32 वजा केल्यावर इथे 8 राहणार, इथे 0. परत तसंच करायचं, इकडे 3, इथे 1 बॉरो करायचा, 10 मधून 2 गेले 8, 3 मधून 3 गेले 0. आता पुन्हा 0 घेतला आपण,
आता 80 आहेत बघा टेबलमध्ये, हे बघा. मग आता 16 पंची 80, म्हणजे आता 0 मधून 0 गेला, 8 मधून 8 0, म्हणजे बाकी 0 आलेली आहे तुमची. आणि डेसिमल फॉर्म जो आता बाकी 0 असल्यावर इथे रेश वगैरे कुठला नंबर किंवा संख्या किंवा संख्येचा गट ग्रुप रिपीट नाही येते, पुन्हा पुन्हा नाही येते. त्यामुळे हा डेसिमल फॉर्म, आणि बाकी 0 आले म्हटल्यानंतर हा जो डेसिमल फॉर्म आहे हा टर्मिनेटिंग आहे, म्हणजे संपणार आहे, कारण बाकी 0 मिळाले. मगाशी 1818 रिपीट होत होते, म्हणून त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं म्हणतात. त्यामुळे भागाकार करून आपल्याला ओळखायचंय की तो जो डेसिमल फॉर्म आहे तो कसा आहे, टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. म्हणजे संपणारा भागाकार असेल तर टर्मिनेटिंग लिहा, आणि न संपणारा भागाकार आहे आणि एखादी संख्या किंवा गट पुन्हा पुन्हा येतोय तर त्याला आपण टर्मिनेटिंग म्हणतो. हा जो आहे तो टर्मिनेटिंग आहे. त्यानंतर हे सगळे क्वेश्चन आपले तसेच आहेत, कारण मी तुम्हाला हे बाकीचे सोडवायला सांगितले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे, सेकंड पण आपल्याला तसंच करायचं आहे, फक्त डेसिमल फॉर्म मध्ये तुम्हाला आणायचंय. टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग ते नाही सांगायचं आपल्याला, फक्त डेसिमल फॉर्म. पण त्याच्यासाठी सुद्धा डिव्हिजनच करावं लागणार आहे, है ना. डिव्हिजन केल्याशिवाय त्याचा डेसिमल फॉर्म आपल्याला कळणार नाही. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डिव्हिजनच करावं लागतं, है ना. त्याच्यातलं एक गणित जर आपल्याला सोडवायचं झालं तर आपण कुठलं सोडवूया, 25/99 सोडवू. बघा, हा थोडासा कठीण आहे ना. 99 चा टेबल पाहिजे आपल्याला. 99 चा टेबल बनवायचा आपण. मग आपल्याला कोणता नंबर आहे, 25/99, याचं मला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. पहिल्या क्वेश्चन मध्ये तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे ते सांगायचं होतं, पण त्याच्यासाठी सुद्धा डेसिमल फॉर्म पाहिजे. डेसिमल फॉर्म शिवाय आपण नाही सांगू शकत मीटिंग रिकरिंग आहे. मग डेसिमल फॉर्म मध्ये आणण्यासाठी मी डिव्हिजन करणार. डिव्हिजन साठी माझ्याकडे डिवायझर 99 जो डिनॉमिनेटर आहे त्याने भागायचं असतं, न्यूमरेटर वरच्या नंबर. आता 99 चा टेबल बनवावा लागेल जर तुम्हाला हे डिव्हिजन शिकायचं यायला पाहिजे तर. 99 चा टेबल, 99 म्हणजे 99, 19 2 जा 198, 19 3 जा 99 3 जा 3 जा करायचं, 3 9 जा 27, 3 9 जा 27, 29, 297, 99 4 जा 4 9 जा 36, 4 9 जा 36 आणि 39, 396, 495 असं आहे. त्यानंतर 594 असं 594 नंतर 693 टेबल बनेल, बघा पाहिजे तर. 693 नंतर 792, 792 आणि नंतर 891, बरोबर आहे. 99 9 जा 9 9 जा 81, 9 9 जा 81 आणि 89, बरोबर. असा टेबल आपल्याला बनवायचा. आणि लास्टला 990,
99 10चा. आता पहिला नंबर कोणता आहे जो 99च्या टेबल मधला, जो या 25 मधून मायनस होतो? कोणताच नाहीये, कारण 99 पेक्षा छोटा आहे 25. टेबलच 99 पासून सुरू होतो, मग नंबर ह्याच्यातून मायनस होणारा कसा असेल टेबलमध्ये? म्हणून पहिला डिव्हिजन 0चा लावायचं. तर 5 इथं 2 आलं. आता खाली घ्यायला नंबर नाही, मी माझ्याकडचा 0 घेतला. 250 झाले. माझ्याकडून पहिला 0 जेव्हा आपण घेतो तेव्हा इथे डेसिमल पॉइंट आहे. आता इथे 250 झाले. आता 250 मधून मायनस होणारा नंबर कोणता आहे बरं? हा बघा, हा 297 आहे. हा नाही मायनस होणार, मग 198 घ्यायचा. 99 2 जा 198. 0 मधून 8 नाही जात, म्हणून मी इथून बॉरो करते. इथे 5 कडून 1 तिकडे घेते. इथे 10 झाले, इथे 5 चे 4 झाले, कारण इकडचा 1 तिकडे आपण बॉरो केलेला आहे. आता 10 मधून 8 जातात, 2 राहतात. आता इकडे 4 मधून 9 नाही जात, 4 छोटा नंबर आहे. 4 मधून 9 कसे जाणार? म्हणून इकडून 1 मी बॉरो केला. इथे झाले 14 4 चे. आता 14 मधून 9 गेले 5 राहतात. 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 52 राहणार. आता एकदा सबट्रॅक्शन झालं की पुढे 0 0 घेत राहायचे. जसं वजाबाकी होईल तसं त्याच्या पुढे एक एक 0 घेत जायचं. आता 520 राहील. 520 मधून मायनस होणारा नंबर हा नाही होणार, कारण हा 594 आहे, याच्यापेक्षा मोठा आहे. मग त्याच्या आधीचा नंबर घ्यायचा, हा 495. तो याच्यातून मायनस होऊ शकतो. 495 कसे येतात? 5 जा 99 5 जा 495 मायनस करायचे. आता इथे 0 मधून 5 नाही जात, म्हणून मी इथून 1 इथे घेतला. इथे 10 झाले. 10 मधून 5 गेले 5. आता परत 1 मधून 9 नाही जात, म्हणून मी इथं परत 1 इथून घेतला. 1 चे 11 केले. इथे 4 झाले. 11 मधून 9 गेले 2 आणि 4 मधून 4 गेले 0. तर 25 उरले, परत 0 घेणार. 250 झाले. 250 म्हणजे परत हे डिव्हिजन येणार 2 च. 198 0 मधून 8 नाही जात, म्हणून इथे 4. इथं 10 मधून 8 गेला 2. 4 मधून 9 नाही जात, म्हणून परत इथे 1 चे 14 झाले. इथे 2 चे 1 झाले. सबट्रॅक्शन व्यवस्थित करायचं, सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे. परत 198 आपण मायनस करणार आहे. इथे 4 होणार, इथे 10 होणार, इथे 2, इथं 14 होणार, इथं 1, 5 0 520. परत 520 आले. बघा मगाशी पण 250 आले होते, इथे परत 250 आले. चल झाला. एवढा आवाज आहे का? 250 पहिल्यांदा आपल्याकडे 225 आलेले, त्याच्यानंतर आपण 0 घेतला, ते 250 झाले. आणि त्याला पिन नाही जात. मग आता कॅन्सल कसं? डायरेक्ट कट कर. आता पुन्हा 520 आहे. 520 ला पुन्हा 5 चं डिव्हिजन होणार. हे 495. 5 चं डिव्हिजन झालं. पुन्हा 524 मधून 495. आता इथे 495 मायनस केल्यावर परत इथे 25 राहणार आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तुमचे 25 येणार, मग परत 52 येणार, परत 25, मग पुन्हा पुन्हा 25 25 25. आता बघा इथे 225 ला परत मी 0 घेणार, परत 2 चं डिव्हिजन करणार, 198 मायनस करणार, पुन्हा 52 राहणार, परत तुम्ही 5 चं डिव्हिजन करणार. म्हणजे इथे वरती जो डेसिमल फॉर्म आलाय तिथे 25 25 25 असे पुढे पुढे येतच राहणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला भागाकार इथे आता जेव्हा कळेल ना तुम्हाला की हा नंबर किंवा हा नंबरचा गट जो आहे, ग्रुप जो आहे तो रिपीट होतोय, तेव्हा थांबायचं. बघा वरती एकदा बघायचं की काय रिपीट होतंय, तर 25 25 25 पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म आहे याचा डेसिमल फॉर्म लिहिताना रेष द्यायची, लाईन द्यायची, कारण 25 25 रिपीट होणार आहे. मी नुसतं 0.25 लिहिलं तर याचा अर्थ हा टर्मिनेटिंग आहे, म्हणजे भागाकार संपणार आहे. कारण मी
नुसतं 25 लिहिलं, पण त्याच्यावर जर मी रेष दिली तर याचा अर्थ काय कळतो की 252525 येतच राहणार आहेत, म्हणजे तो भागाकार नॉन टर्मिनेटिंग आहे. बघा दोन्ही डेसिमल फॉर्म लिहिण्यामध्ये फरक आहे. नुसतं जर तुम्ही 25 लिहिताय 0.25 याचा अर्थ तो टर्मिनेटिंग आहे, आणि जर तुम्ही 0.25 रिकरिंग लिहिताय, वरती रेष देताय 25 वर, तर कळतं की तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे, म्हणजे 25 परत परत येणार आहे आणि भागाकार काय तो संपणार नाही. म्हणून डेसिमल फॉर्म लिहिताना नीट लिहायचा, रेष द्यायची की नाही हे कळलं पाहिजे. जर भागाकार संपतो तर रेष नाही द्यायची, आणि जर भागाकार नाही संपत आहे, एखादी संख्या परत परत येते, पुन्हा पुन्हा ती संख्या येते, 2525 आता बघा पुन्हा पुन्हा येत आहेत, म्हणजे ते रिकर झाले. रिकर म्हणजे पुन्हा पुन्हा येतात, मग त्याच्यावर रेष द्यायला विसरायचं नाही. जो गट किंवा जी संख्या पुन्हा पुन्हा येते त्याच्यावर रेष द्यायची, मग कळेल ना आपल्याला की तो न संपणारा भागाकार आहे. नुसतं 0.25 लिहिलं तर याचा अर्थ तो संपला भागाकार असा त्याचा अर्थ होतो. डेसिमल फॉर्म मध्ये जर तुमच्या वरती रेष किंवा डॉट नाहीये याचा अर्थ तो भागाकार संपणारा आहे, टर्मिनेटिंग आहे. आणि जर तुम्ही रेष दिली तर कळतं की तो नॉन टर्मिनेटिंग आहे आणि रिकरिंग आहे. दोन्ही गोष्टी कळतात, कारण भागाकार तो चालूच राहणार आहे, आणि पण त्या संख्येचा गट किंवा ती संख्या तुमची रिपीट होणार आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला डेसिमल फॉर्म लिहायचा आहे. आता हे तुम्हाला बाकीची गणितं तुम्ही सोडवायची. डेसिमल फॉर्म कसा सोडवायचा ते आपण बघितलं. आता आपण काय केलं, आपण केलं की जे रॅशनल नंबर अंश छेदाच्या रूपात म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये होते, म्हणजे P/Q फॉर्म मध्ये होते, त्यांना आपण डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. जे रॅशनल नंबर आपले बघा ना, हे सगळे P/Q फॉर्म मधले आहेत. हे वरती दोन्ही क्वेश्चन मध्ये जेवढे पण रॅशनल नंबर दिले ते P/Q फॉर्म मधले आहेत, म्हणजे अंश छेदाच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मधले हे सगळे P/Q फॉर्म मध्ये होते. त्याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण आता तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे हा खाली, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर जे दिलेले आहेत रॅशनल नंबर ते डेसिमल फॉर्म मध्ये दिलेले आहेत. बघा पॉइंट मध्ये दिलेले आहेत, म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये दिलेले आहेत, आणि याला तुम्हाला P/Q फॉर्म मध्ये त्यांना तुम्हाला ट्रान्सफर करायचं, म्हणजे P/Q फॉर्म मध्ये त्याला आणायचं आहे. पहिल्या दोन गणितांमध्ये आपले रॅशनल नंबर P/Q फॉर्म मध्ये होते, त्याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये आणले डिव्हिजन करून. आता उलटा प्रश्न आहे, आता डेसिमल फॉर्म मधल्या नंबरला तुम्हाला P/Q फॉर्म मध्ये आणायचंय. डेसिमल फॉर्म मध्ये दिलेत बघा नंबर, त्याला आपण P/Q फॉर्म मध्ये आणणार आहे. क्वेश्चन नीट समजायचं, काय दिलेलं आहे नक्की, काय दिलंय, काय विचारलंय. आपण आणूया आता यांना P/Q फॉर्म मध्ये. आपले जे नंबर आहेत त्याला P/Q फॉर्म मध्ये तुम्हाला आणायचं आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला आता काय करायचंय, डेसिमल फॉर्म मधून कन्वर्ट करायचंय P/Q फॉर्म मध्ये. बस डेसिमल फॉर्म मधून P/Q फॉर्म मध्ये आणायचं, म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये नंबर दिलेले आहेत. आता पहिला जो तुम्हाला नंबर दिलेला आहे तो असा आहे 0.6 रिकरिंग, वरती डॉट दिलाय, म्हणजे डॉट किंवा लाईन असेल तर याचा अर्थ तो रिकर होतोय. 6 जो आहे तो पुन्हा 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 येणार आहे असा त्याचा अर्थ होतो. खूप वेळा पुढे 6 येतच राहणार, येतच राहणार, येतच राहणार, तुमचा भागाकार संपणार नाही. याला हा जो डेसिमल फॉर्म आहे
तो आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आणायचा आहे. मग कसं आणायचं ते, तर आपल्याला दिलेला जो डेसिमल फॉर्म आहे त्याला आपण एक्स मानू. आपल्याला जो दिलेला आहे की नाही तो एक्स मानायचा. आता काय करायचं, आता एकच संख्या पुन्हा पुन्हा येते ना, 6 6 6 6 6. कधी कधी दोन संख्या पुन्हा येतात, कधी कधी तीन तीन संख्या पण रिपीट होतात. पण आता सध्या इथे एकच संख्या रिपीट झाली, 6 6 6. मगाशी कसं आपलं 2 5 2 5 2 5 आलं होतं, 1 8 1 8 1 8, तेव्हा दोन संख्या 1 आणि 8 रिपीट झालं होतं, किंवा 2 5 2 5 2 5 रिपीट झाले होते. म्हणजे तिथे दोन संख्या रिपीट झाल्या होत्या, रिकर झाल्या होत्या. इथे एकच रिकर झाली आहे, जी आहे 6 6 रिकर झाली. मग 6 रिकर जर झालीये तर आता करायचं काय, एकच संख्या रिकर झालीये. मग काय करायचं माहित आहे, जेव्हा एकच संख्या परत परत रिपीट होते तेव्हा 10ने, जर दोन संख्या रिपीट होतात तर 100ने, आणि जर तीन संख्या रिपीट होतात तर 1000ने आपण दोन्ही बाजूला गुणायचं आहे. तुमच्या संख्या किती पुन्हा येते का, की दोन येतात. जसं आता समजा आपल्याला हे बघा, हे एक्झाम्पल बघा पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याला. ते गेलं, हे बघ, बघा हे जे डेसिमल फॉर्म आहे त्याच्यामध्ये इथे काय झाले बघा, 0.37 आणि 37 वर लाईन दिले. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे की 37 37 37 37 37 असे कितीतरी वेळा येणारच आहेत. 37 37 37 37 37, म्हणजे इथे दोन संख्या रिपीट झाल्या, 3 आणि 7 3 7 3 7. मग जेव्हा दोन संख्या रिपीट होतील ना तेव्हा 100ने मल्टिप्लाय करा. जेव्हा एकच संख्या रिपीट होते ना, जसं पहिल्यामध्ये या फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुमच्या 6च रिपीट झालंय, फक्त 6 6 6 6 वर डॉट आहे ना, म्हणजे 6 6 6 6 येतच राहणार आहे. पण एकच संख्या रिपीट झाली 6. तसं दुसऱ्यामध्ये दोन संख्या रिपीट झाल्या, 3 7 3 7. तिसऱ्यामध्ये 1 7 1 7 1 7 1 7 वर लाईन आहे, म्हणजे 1 7 रिकर होत आहे. चौथ्यामध्ये पण दोन संख्या रिकर झाल्यात, 8 9 8 8 9 वर लाईन दिले. याचा अर्थ काय, की तो भागाकार नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे न संपणार आहे आणि रिकरिंग आहे, म्हणजे 8 9 8 9 8 9 8 9 येतच राहणार आहे. म्हणून आपण 8 9 वर रेश दिली. इथे दोन संख्या रिपीट होतात, म्हणजे इथे पण 100ने मल्टिप्लाय करायचं. जिथे दोन नंबर रिपीट होत आहेत तिथे 100ने, एकच होतोय तिथे 10ने. आणि पाचव्या सम मध्ये बघा काय आहे, 514 वर लाईन दिली, म्हणजे 514 रिपीट होत आहेत. 2.514 514 514 514 असे येतच राहणार आहे. म्हणजे तो रिकरिंग आहे, नॉन टर्मिनेट. तो पण भागाकार संपणारा नाहीये, पण 3 डिजिट रिपीट झालेले. मग इथे तुम्ही मल्टिप्लाय करणार 1000, कारण इथे 3 डिजिट तुमचे रिकर झालेले आहेत. मग आता इथे करायचं काय, आपण इथे सध्या एकच डिजिट रिकर झालाय, त्यामुळे मी 10ने मल्टिप्लाय करते दोन्ही साईडला. 10ने मल्टिप्लाय केल्यावर होतं काय, तुमचा जो डेसिमल पॉइंट आहे तो राईटला सरकतो. म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे ना, हा 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 डेसिमल पॉइंट आहे ना, तो इकडे सरकतो, एक संख्या, कारण 10ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे आता इथे कसं आहे, हा नंबर म्हणजे कसा आहे, 0.6666 येतच राहणार येतच राहणार येतच राहणार. मग हा जो डेसिमल पॉइंट आहे तो फक्त एक संख्या इकडे जातो,
इथे येणार आता डेसिमल पॉईंट. म्हणजे तुमचा जो नंबर आहे तो असा बनेल 0.6 पॉइंट. म्हणजे हा 1 इकडे येतो डावीकडे आणि पुढे मग डेसिमल पॉइंट लागतो आणि मग 666 रिकरिंग आहेच. पुढे तर 6 आहेच बरोबर भरपूर, फक्त त्यातला 1 इकडे आला डावीकडे आला. कारण तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं. 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर डेसिमल पॉइंट जो असतो तो राईट साईडला 1 नंबरने सरकतो. 10 ने मल्टिप्लाय केला. 100 ने मल्टिप्लाय केला की 2 संख्या पुढे सरकणे. 1000 ने मल्टिप्लाय केलं की 3 संख्या पुढे सरकणे. मग इथे 6 आणि परत 6 रिकरिंग आहे. 6 पुढे आहे, फक्त 6 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे तो डेसिमल पॉइंट पुढे गेला आणि 6 या बाजूला आलो. तर इथे आपण काय करायचं, आता हे आपल्याला कळलं 10x ने मल्टिप्लाय केल्यावर 6 जो आहे तो 6 इकडे येईल आणि पुढे 6 रिकरिंग राहणार. आता मी काय करेन माहिती आहे का, याच्यातून हे मायनस करणार. म्हणजे 2 मधून हा 2 आहे आणि हा 1 आहे. 2 - 1 करा. 2 - 1 करायचं. 2 - 1 म्हणजे 2 मधून इक्वेशन 1 मायनस करायचं. इक्वेशनचं सबट्रॅक्शन करताना लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस करायची आणि राईट साइड मधून राईट साइड मायनस करायची, एवढंच. मग लेफ्ट साइड काय आहे, 10x मधून x मायनस करा आणि इथे 6.6 रिकरिंग 6.6 रिकरिंग मधून 0.6 रिकरिंग मायनस करा. सबट्रॅक्शन करायचं, 2 मधून 1 घालवायचं. आता 10x मधून 1x मायनस केला की तिथे येतो 9x. 10x मधून 1x मायनस केला आणि 6.6 रिकरिंग 6.6 रिकरिंग मधून 0.6 रिकरिंग मायनस केलं. आता 6 रिकरिंग म्हणजे काय, तर 6 6 6 6 त्याच्यातून हे 6 6 6 6 मायनस केलं. म्हणजे याच्यातून हे इथे काय आहे, 6 रिकरिंग म्हणजे 6 6 6 आहे, इकडे पण 6 6 6 आहे. मग 6 मधून 6 गेले 0 0 0 असं सगळ्या 6 मधून 6 मायनस होऊन जाणार, कारण सबट्रॅक्शन करणार ना आपण. मग रिकरिंगचा पार्ट जो आहे तो 0 येतो. इथे पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 6 मधून 0 गेलं 6 म्हणजे 6.0. 6.0 म्हणजे नुसता 6 लिहिला तरी चालतो, कारण पुढे 0च आहे पॉइंटच्या पुढे, तो नाही लिहिला तरी चालतो. आता हा x जो आहे, हा 9 जो आहे मल्टिप्लाय आहे, तो तिकडे जाऊन डिवाइड. हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये येतात. 3 2 जा 6, 3 3 जा 9, म्हणजे 2/3. x इज इक्वल टू 2/3. हा झाला आपला डेसिमल फॉर्म मधला नंबर. आपण p/q फॉर्म मध्ये आणला. हा मगाशी डेसिमल फॉर्म होता ना, हा जो डेसिमल फॉर्म आहे हा या p/q फॉर्मचा आहे. म्हणजे या डेसिमल फॉर्मचं मी p/q फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. हे झालं, आपण डेसिमल फॉर्मचं p/q फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता दुसरं गणित. दुसऱ्या गणितात आपल्याला काय दिलं होतं, कोणता नंबर दिला होता, 0.37 रिकरिंग. म्हणजे 0.37373737 असं येतच राहणार. पण याच्यामध्ये 2 डिजिट रिपीट होत आहेत, 37. मग आता आपण हा x घेऊ आपला 0.37 रिकरिंग. आता मी इथे 10 ने, मगाशी मी 10 ने मल्टिप्लाय केलं का, कारण माझा एकच डिजिट हा रिपीट होत होता 6. पण इथे आता 2 डिजिट रिपीट होतात. जेव्हा 2 डिजिट रिपीट होतात तेव्हा 100 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 100, इथे पण 100 ने मल्टिप्लाय, याला पण आणि याला पण 100 ने मल्टिप्लाय. मग याला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉइंट जो आहे तो 2 नंबर पुढे सरकणार, इथे येणार. म्हणजे 0.37.373737 म्हणजे 37 रिकरिंग आहेतच पुढे, फक्त एक जो 37चा ग्रुप आहे तो इकडे येणार आणि मग नंतर पॉइंट जो आहे तो पुढे गेला.
आधी 0च्या इथे होता पॉइंट, तो आता 37च्या पहिला ग्रुपचा तो 37 आहे त्याच्या पुढे गेला. मग हे 37 पुन्हा येणार आहेत ना, मग ते रिकरिंगच लिहायचे. परत परत भरपूर 37 आहेत पुढे, फक्त एकच 37 इकडे सरकला. 37 रिकरिंगच येणार, फक्त एक जो 37चा ग्रुप आहे तो या पॉइंटच्या या बाजूला येतो, लेफ्ट साइडला येतो, कारण मल्टिप्लाय केला आपण 100 ने. हा 0 नाही लिहिला तरी चालतो. 37.37 रिकरिंग. आता हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन आहे. आता सेकंड मधून फर्स्ट मायनस करायचं, सेकंड मधून फर्स्ट मायनस करायचं. सेकंड मधून फर्स्ट मायनस करताना ही लेफ्ट हँड साइडची वजाबाकी लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडची वजाबाकी राईट हँड साइडला, सबट्रॅक्शन जे आपण करणार. मग 2 मधून 1 मायनस करायचं आहे. 2 पहिला लिहायचा 100x मायनस त्याची लेफ्ट साइड x आहे मध्ये इक्वल टू, म्हणजे लेफ्ट साइडचं सबट्रॅक्शन झालं. आता राईट साइड 37.37 रिकरिंग मायनस 0.37 रिकरिंग. मग पुन्हा 37.37 रिकरिंग, पॉइंटच्या खाली पॉइंट, इकडे 37 रिकरिंग आणि इकडे 0 आहे. हा नंबर खाली लिहिला, हा वरती लिहिला आणि दोघांचा आपल्याला मायनस करायचं. 37 रिकरिंग मधून 37 रिकरिंग मायनस केलं. 37 आणि खाली पण त्याच्यातून मायनस करायचे 37 म्हणजे इथे पूर्ण 0 राहून जात. इथे 7, इथे 3, 37 येणार इथे, आणि इथे 100x मायनस x म्हणजे 1x आहे. x नुसता असतो, त्याचा कोइफिशियंट 1x असतो. मग 100x मायनस 1x, 100 मधून 1 गेले 99 इकडे 99x. मग हा x इथेच ठेवायचा, 99 तिकडे जाऊन भागिले डिवाइड 37/90. हा तुमचा डेसिमल फॉर्म आहे. तुमचा जो नंबर आहे ना आपला हा 0.37 रिकरिंग, त्याचा हा डेसिमल फॉर्म. आता 3 डिजिटचा बघू लास्ट वाला. फाइव 514 रिकरिंग. आता इथे 514 रिकरिंग म्हणजे 2.514 514 514 असं येतच राहणार. आता इथे कितीने 3 डिजिट रिपीट झालेले, 3 परत परत होते. इथे मला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग दोन्ही साईडला 1000 ने मल्टिप्लाय करणार, 1000x, आणि इकडे मी 1000 ने मल्टिप्लाय केला ना की हा जो डेसिमल पॉइंट आहे हा 3 नंबर पुढे सरकतो. म्हणजे हा जो 514 ग्रुप आहे तो इकडे येतो डावीकडे या 2 बरोबर. मग काय राहणार 2 आणि हा 514 पण आला इकडे, आणि मग पॉइंट पुढे सरकला एक ग्रुप 514, आणि पुढे 514 रिकरिंग आहे. 514 पुढे भरपूर आहेत, त्यामुळे ते रिकरिंग आहे. आता हे झालं 1 आणि हे 2. तर 2 मायनस 1 करा. 2 मधले लेफ्ट हँड साइड मायनस लेफ्ट हँड साइड म्हणजे 1000x मायनस x, आणि 2514.514 रिकरिंग मायनस 2.514 रिकरिंग. मग 1000x मधून हा 1x मायनस केल्यावर 1000 मधून 1 गेला की त्याला 999x म्हणतात, मिळतं आपल्याला 1000 मधून 1 मायनस केला. आणि इकडे सबट्रॅक्शन नीट करायचं. कसं सबट्रॅक्शन होणार बघा इथे 2514.514
514 रिकरिंग. आता पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे म्हणून इथं पॉइंटच्या खाली पॉइंट आणि पॉइंटच्या राईट साइडला 514 रिकरिंगच आहे इथे पण. आणि लेफ्टला 2 आहे तो इथे येणार याच्या खाली. इकडे नाही लिहायचा 2, इथं लगेच पॉइंटच्या खाली पॉइंटच्या बाजूला जो डिजिट आहे त्याच्यावर खाली लिहायचं. इकडे नाही 2 लिहायचं, 2 इथे येणार. आता याचं सबट्रॅक्शन करायचं. 514 रिकरिंग मधून 514 रिकरिंग गेले, 0 राहणार. 4 मधून 2 गेला 2, 1, 5, 2. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं 2, 5, 1, 2. कारण रिकरिंग पार्ट 0 येतात. मग आता इथे एक्स इथेच ठेवायचा आणि 999 तिकडे नेऊन डिवाइड करायचा. 999. हा तुमचा आहे आपला जो डेसिमल फॉर्म होता 2.512 रिकरिंग, त्याचा हा P/Q फॉर्म आपण बनवलेला आहे. आता तुम्हाला होमवर्क देते. तो होमवर्क काय असणार आहे? पूर्ण प्रॅक्टिस सेट हा 2.1 सॉल्व्ह करायचा. पूर्ण सॉल्व्ह करायचं प्रॅक्टिस सेट पॉइंट. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सगळे सॉल्व्ह करा. पूर्ण प्रॅक्टिस सेट. ठीक आहे. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. बाय.